रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगल कार्याची धुंदळ सरली. कार्याला आलेली मावळे मंडळी गावोगाव पांगली. भोसले कोळीची ठेव म्हणून पिवळ्या येसुबाईंना घेऊन पिलाजीराजे शिर्के शृंगारपुराकडे परतले. पौष मासाची अमावस्या तोंडावर आली. या अमावस्येला सुरव्याला गिरण पडणार अशी बोलवा मालो मुळकात उठली. प्रभाकर भट्टांनी पंचांग मांडून तिची खातर जमा करून घेतली. त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान, धान्यदान, सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी. राजाने त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मणी धरलं. फार दिवस मनी असलेली एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते. आपल्या मातुश्री आऊसाहेबांची आणि चंदनखोडासारख्या स्वराज्यासाठी झीज घेतलेल्या वृद्ध सोनोपंत डबीरांची राजे सुवर्ण तुलावर जोखणार होते. त्याच्या भारंभारा एवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहू केतूंना गिराण सोडीचं साकडे घालणार होते. राजांच्या आज्ञा सुटल्या. केशव नारायण सबनीस आणि मुजुमदार निळो सोनदेव यांनी सोन मोहरांचे पेटारे हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले. प्रतापगडावरचे अर्जोजी यादव महाबळेश्वराच्या शिवालयासमोर सुवर्ण तुलेचा सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले. शुभयोगावर राजांनी जिजाऊसाहेब, बाळ शंभूराजे, पुतळाबाई, सोनोपंत डबीर आणि निवडक धारकरी यांच्यासह गड सोडला. जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुला दालनाची कल्पना राजांनी दिली नव्हती. हटत्या हिवाळाचे साजरेपण अंगी मिरवणाऱ्या गर्द निळ्या वनराईत दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खासे मेने ठाण झाले. हे स्थान शिवाचे होते. निसर्गाने आपले अवघे शिवपण इथे मुक्त हस्ताने उधळले होते. राजाने पुढे होत हातजोड देऊन मासाहेबांना मेना उतार केले. पाठोपाठ पुतळाबाई, शंभूराजे मेन्यातून उतरले. सूर्य मावळतीला लागला होता. त्याच्या लांबट किरण फेकीत भोवतीचा परिसर देखणा दिसत होता. शंभूराजे भोवतीच्या मुलकाची सुरूरपण बघताच हरखून गेले. त्यांच्या उरात कसली तरी घालमेल उसळून उठू बघत होती. गरगर नजर फेकीत ते मिळेल तेवढे सारे डोळ्यात सामावून घेऊ पाहत होते. बाळराजांच्या छातीवरची कवड्यांची माळ लईत पण वाढत्या चालीने वर खाली होऊ लागली. कानातले सोन चौकडे डुलू लागले. ही कसली उलघाल आहे त्यांचे त्यांनाच उमगेना. जखडत्या नजरेने ते सभोवती नुसते बघतच होते. त्यांना काहीतरी जाणवत होते पण ते नीट पारखता येत नव्हते. खांद्यावर पडलेल्या हाताने आणि शंभूबाळ या साधेने ते भानावर आले. समोर आबासाहेब उभे होते. ते हसत म्हणाले, एवढं रोखल्या नजरेनं काय बघता आहात बाळराजे? आम्ही 2 वेळा साथ घातली, तुमचं ध्यान नव्हतं. शंभूराजे हसले. शिवलिंगाच्या त्या अवघ्या मुलखाच्या रोखाने हात फिरवीत म्हणाले, आम्ही हे सारं बघत होतो महाराज साहेब. हे डोंगर, हे आभाळ, पक्षी, झाडं आमच्याशी बोलू बघताहेत असं आम्हास वाटलं. राजे ते ऐकून गंभीर झाले. बाळराजांचा खांदा थोपटीत म्हणाले, भाग्यवान आहात. झाडापेडांची बोलीभाषा कळायला योग्याचं किंवा कवीचं मन लागतं. फार थोड्यानं ते मिळतं. शंभूराजेने आबासाहेबांच्या कपाळावरच्या आडव्या शिवगंधावडे क्षणभर बघितलं. राजे बाळराजांना घेऊन तुला दालनाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी सज्जाकडे चालले. महाबळेश्वराचा पुराणा डोंगरमाथा आपली कैक सालांची समाधी भंगवून त्या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता. त्याला एक शिवयोगी आणि मराठ बोलीचा पहिला राजकवी दिसत होता. सूर्यग्रहणाचा तळमळता दिवस उगवण्याच्या खटपटीला लागला. पहाट स्नान घेतलेले राजे, पुतळाबाई, मातुश्री आऊसाहेब, सोनोपंत डबीर आणि बाळराजे यांच्यासह सुवर्ण तुलेसाठी सजलेल्या सज्जाजवळ आले. पहाट मुहूर्तावर उपाध्यायांनी तुलेच्या अंगथोर रुपेरी पारड्यांची सवीत पूजा बांधली. मंत्रघोष उठू लागले. जिजाबाईंच्या शिवचरणांना हात लावून राजा अदबीने म्हणाले, मासाहेब चलावं, तुला दालनासाठी पारड्यात बैठक घ्यावी. जिजाबाईंनी क्षणभर राजांच्या डोळ्यात पाहिले आणि त्या गहिवरल्या शब्दात बोलून गेल्या, आमची तुला कशापायी जोखता राजे? त्यांच्या सतईश पायावर पडलेली नजर तशीच ठेवून राजे म्हणाले, साक्षात सूर्यनारायणास पडणारं साकडं खुलं करण्यासाठी आपली नाही तर कुणाची तुला आम्ही जोखावी. मासाहेब आमची इच्छा आहे, चलावं. राजाने हात आधार देत जिजाबाईंना तुलेजवळ आणलं. आऊसाहेबांनी पारड्यावर कुंकू हळदीची चिमटी सोडली. जगदंबे असं हलकेच पुटपुडत मासाहेबांनी रुपेरी पारड्यात आपले उजवे सोनपुतळ पाय ठेवले. पारडे सज्जाच्या फरसबंदीला चिकटले.
सदरेवर घ्यावी तशी बैठक मासाहेबांनी पारड्यात घेतली. मंत्रकोशांच्या गजरात तुलादानास प्रारंभ झाला. उंजळी उंजळीने राजे आणि पुतळाबाई झळझळीत सोनमोहरा रित्या पारड्यात सोडू लागले. थोरल्या मासाहेबांचे पारड्यात बैठक घेतलेले आगळे रूप पाहून बाळराजांना मनोमन वाटत होते, थोरल्या आऊसाहेब अशाच एका पारड्यात बसून राहाव्यात. छातीवरची कवड्यांची माळ ओळंबती सोडीत झुकणारे आबासाहेब असेच मासाहेबांच्या जोडीने मोहरांच्या उंजळी दुसऱ्या पारड्यात सोडीत राहावेत. भोवतीचा पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मंत्रांचा पवित्र घोष असाच जागता राहावा. मोहरा सोडीत असलेले पारडे हळूहळू दबतीला लागले. मासाहेबांनी बैठक घेतलेले पारडे सज्जाची फरसबंदी सोडून आस्ते आस्ते चढतीला लागले. ते बघताना कृतार्थ झालेल्या राजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू त्यांच्या दाढीवर केव्हा उतरले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. उगवती पार करून आलेला सूर्या आपल्या कुलाची शान राखण्यासाठी आपल्या सोन सतेज किरणांची उंजळ मोहरांच्या पारड्यात सोडून मोकळा झाला. मातुश्री आऊसाहेबांची तुला सर्वार्थाने सिद्ध झाली. देहजीत सोसलेल्या सोनोपंत डबिरांची ही सुवर्ण तुला राजांनी नंतर जोखली. राजाने हस्तस्पर्श केलेली जोखल्या तुलांच्या मोहरांची तबके दान म्हणून वाटली जात होती. ते दान स्वीकारून संतुष्ट झालेला लोकसमुदाय मुक्त कंठाने गरजत होता, दे दान नसुटे गिऱ्हाण, दे दान नसुटे गिऱ्हाण. तो संतोषल्या मनामनांचा घोष गजर कानावर घेत घेत राजे, शंभूबाळ आणि उपाध्याय यांच्यासह कृष्णा नदीच्या काठावर आले. मस्तकीचा टोप आणि अंगचा जामा त्याने एक तबकात उतरून ठेवला. कृष्णामाईच्या पात्राची पूजा करून कमरेला मांड सोडणार असलेले उघडे सतेज राजे पात्रात उतरले. गळ्याच्या घाटी एवढ्या पाण्यात येताच त्यांनी आपले निमूळते डोळे मिटले. तो सूर्यवंशी पुरुषश्रेष्ठ ग्रास पडू लागलेल्या सूर्याला कृष्णेच्या नितळ पाण्याने भाव उंजळी अर्पू लागला. कृष्णा काठाला बसले शंभूराजे महाराज साहेबांच्या सूर्यफुलासारख्या दिसणाऱ्या मस्तकाकडे एक नजर पाहत होते. तुलादानाचा विधी आटोपला. खासे मेने महाबळेश्वर सोडून उतारायला लागले. जिजाबाईंच्या मेन्यातच बाळराजे बसले होते. जिजाऊ कसल्या तरी विचारात हरवल्यागत दिसत होत्या, काही बोलत नव्हत्या. त्यांनी बोलते व्हावे म्हणून शंभूराजांनी त्यांना विचारले, थोरल्या आऊ, आपण आमच्याशी काहीच कसं बोलत नाही? आमचं काही चुकलं नाही शंभूबाळ. राजाने आमची तुला जोखली आणि तेव्हापासून आम्हास तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी जोखलेल्या एका तुलेची सारखी याद येत आहे. जिजाबाई शहाजीराजांच्या आठवणीने कातर झाल्यागत बोलल्या. त्यांचे शांत लांबट डोळे हरवल्यासारखे झाले. कसली तुला मासाहेब? त्याला कैक साल गुदरली. तुमचे थोरले महाराज साहेब तेव्हा मोहिमेवर होते. स्वारीचा आणि आदिलशाही सरदार मुदार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगर गावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीच्या बच्च्याची तुला करायची इच्छा झाली, पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची उकल मात्र काही केल्या त्यास होईना. मग बाळराजांचे कुतूहल वाढले. तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा इंद्रायणी आणि भीमा यांच्या संगमातील डोहाच्या नावेत चढवण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खून करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव बुडेल एवढे दगडधोंडे नावेत चढवले आणि त्या दगडांच्या भारा इतके सोनं नाणं दान करण्यात आलं. तेव्हापासून सारे रयत त्या नांगरगावास तुळापूर म्हणू लागले. शहाजीराजांचे चातुर्य आपल्या नातवाला सांगताना जिजाबाईंचा चेहरा उजळून निघाला होता. हत्तीच्या बच्च्याच्या तुलेची ती अजब कथा ऐकताना शंभूराजांच्या डोळ्यासमोर एक दृश्य स्पष्ट खडे ठाकले. त्यांना मनोमनी ते फार आवडले. ते चित्र म्हणजे इंद्रायणी आणि भीमा या नद्यांचा संगम, त्या संगमाच्या डोहावर हिंदोळणारी भली थोरली नाव आणि त्या नावेत चढवलेला हत्तीचा भलाबोटणा बच्चा. महाबळेश्वरावरून भोसले मंडळ राजगडी आले. मालवणहून जलदुर्ग पुरा झाल्याची वर्दी आली होती. राजांच्या मणी कर्नाटक प्रांतावर आरमारी स्वारी करण्याचा मनसुबा घर करीत होता, पण ते राजगड सोडू शकत नव्हते, कारण शहाजीराजांचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. प्रभाकर भट्टांना राजांनी वर्षश्राद्धाची सारी तयारी करण्यास सांगितले. प्रभाकर भट्टाने गरुड पुराण आणि रामायणाच्या उत्तरकांडाप्रमाणे वर्षश्राद्धाची सारी तयारी केली. स्नान करून पेहराव चढवलेले, मनात शहाजीराजांच्या ठसठशीत आणि ओझरत्या आठवणी घोळवणारे राजे शंभूबाळांना संगती घेऊन जिजाबाईंच्या खासे महालात दर्शनासाठी आले. जिजाऊ साहेब फरसबंदीवरच्या बिछायतीवर बसल्या होत्या, उदास आणि अचल, स्वतःच हरवून गेलेल्या. त्यांच्या मणी शहाजीराजांच्या तडफदार
वारेजोड आठवणींनी दाटी गेली होती. त्यांचे राजमन झाकाळून गेले होते. मनाशीच जाबसाल करीत होते. हाताशी काहीच आले नाही की सुन्न आणि निसूर होत होते. राजाने पुढे होत आऊसाहेबांचे पाय शिवले. जिजाऊसाहेबांनी आपली मान वर उठवली. त्यांचे डोळे भरून आले होते. दाटल्या कंठात शब्द अडकून पडले होते. समोर शंभूराजे बघताच त्यांचे दाटले मंत्र गलबलून उठले. पुढे होत थोरल्या आऊसाहेबांच्या पायावर मस्तक ठेवण्यासाठी वाकणाऱ्या शंभूराजांचे गडबडीने उठून खांदे पकडीत त्यांना दूर सारी जिजाऊ स्वतःशीच बोलल्यागत म्हणाल्या, नको बाळराजे, आज तरी नको. खालच्या बाणेने गोंधळलेले राजे पडल्या आवाजात म्हणाले, पिंडदानासाठी आम्ही गड उतरतो आहोत मासाहेब. कानंद नदीच्या तीरावर जात आहोत. या म्हणून जिजाबाई पाठमोऱ्या झाल्या आणि महालाच्या गवाक्षाच्या रोखानं संत चालू लागल्या. त्यांच्या महालाच्या बाहेर पडणारे राजे शंभू बाळांच्या खांद्यावर एक हात ठेवून विचार करीत होते की आज आऊसाहेबांनी बाळराजांना मुजऱ्यासाठी का झुकू दिले नाही. बाळराजांचे काही चुकले तर नाही ना. राजांना उत्तर सापडत नव्हते. गवाक्षाच्या महिरपीतून दिसणाऱ्या कानंद नदीच्या वळणावर पात्राकडे बघत जिजाऊ मात्र आपल्या हरवलेल्या सौभाग्याच्या पायवाटा आठवीत स्वतःला म्हणत होत्या, शंभू बाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखे दिसता, थेट आमच्या स्वारीसारखे. राजांनी शहाजी राजांच्या वर्षाश्राद्धाचे पिंड कानंदीच्या धुकटलेल्या पात्रात विसर्जित केले. शेजारी उभ्या असलेल्या शंभूराजांना पिंड पात्रार्पण करण्याची नजरेनेच इशारत केली. जमलेल्या ब्रह्मवंदाला गोदाणे देण्यात आली आणि ते भोसलाई पित्तापुत्र कानंदीचा काठ सोडून राजगडाच्या पायथ्याच्या रोखाने पायीच परत निघाले. आबासाहेब, पिंड कशासाठी सोडायचे असतात नदीत. शंभूराजांच्या अचानक प्रश्नाने राजांची विचारसाखळी तुटली. कपाळीचे शिवगंध आकर्षित राजांनी बाळराजांच्याकडे पाहिले आणि ते बोलून गेले, गेल्या पिढ्या त्यांनी उद्धरून जातात बाळराजे. त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उजळून निघते. राजांनी शांतपणाने बाळराजांचा खांदा थोपटला. बाळराजांना फारसे काही समजले नव्हते. पालखी गड चढून पद्मावती वाचीवर आली आणि तटसरनोबत सिदोजीरावांनी पाय उतार होणाऱ्या राजांना मुजरा घालीत वर्दी केली. खबरगीर बहिर्जी नाईक आत्ताच गड दाखल झाले आहेत, पेश होण्याची आज्ञा मागतात. सिदोजींच्या वर्दीबरोबर राजांच्या कपाळी आठ्यांचे दाटे दाटले. धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, माचीच्या सदरेवर पेश करा बहिर्जींना. बाळराजांच्यासह सारे राजे सदर माचीकडे गेले. सदरकरांचे मुजरे आपलेसे करीत राजे आणि शंभूराजे सदर बैठकीवर बसले. बसताच हात खून करून त्यांनी सदरकऱ्यांना निरोप दिला. एक एक सदरकरी मुजरा भरत बाहेर पडला. सदर रिकामी झाली. बहिर्जींना पेश करून सिदोजी थोपटेही सदर चौकाबाहेर पडले. राजांच्या समोर खबरगिरांचा नाईक बहिर्जी मुजरा करून खाली मान घालून उभा होता. बोला नाईक. राजांनी बहिर्जीला धीर दिला. शंभू बाळांच्या पायावर नजर जोडून बहिर्जींनी कापऱ्या आवाजात खबर पेश केली. धनी जयसिंग मिर्झा राजा 30,000 स्वार बराबर दिलेर खान 5,000 पठाण अशी मातब्बर फौज चालून येतीया. गनिमांचा तळ बुराणपुरावर ठाण झालाय. जागजागच्या जमेते घेऊन जयसिंगाच्या फौजेत दाखल व्हायला लागल्यात. बहिर्जींचा ऊर कोंदाटला. ती खबर ऐकताच राजे सदर बैठकीवरून तडक उठले. त्यांच्या हाताची बोटे छातीवरच्या कवड्यावरून सरासर फिरू लागली. मनात विचारांची घोडी धावू लागली. आपल्या सालगिरला वाढदिवसाला शिवाजीच्या मरणाची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग या राजपूत सरदाराला राजांच्यावर नामजाद केले होते. एका राजपुताकडून दुसऱ्या राजपुताला उखडून काढण्याचा काट्याने काटा काढू बघणारा राजकीय डाव औरंगजेबाने टाकला होता. हे काम बरोबर होतं आहे की नाही यावर सक्त नजर ठेवण्यासाठी दिलेर खान पठाणाचा लोढणा मिर्झाराजांच्या गळ्यात अडकून टाकला होता. बहिर्जींची खबर ऐकून राजे क्षणभर सुन्न झाले खरे, पण लागलीच स्वतःला सावरून ते म्हणाले, बहिर्जी, दूरची धावणी झाली, काही खाऊन घ्या, या. बहिर्जी मुजरा करून निघून गेला. विचारात हरवलेले राजे संगती शंभूराजांना घेऊन पद्मावतीच्या सदरे मागून बाले किल्ल्यावर बाहेर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. भुयारावर पहारा देणाऱ्या धारकरांनी मुजरे करून भुयारावरची थोराड आडधोंड बाजूला हटती केली. मेसाच्या वाकावर चकमकीच्या दगडाच्या ठिणग्या टाकून 2 मावळ्यांनी त्या वाकानं आगटी तयार केली. आगटीवर करंजेल सोडलेले पलोते त्यांनी पेटते गेले आणि राजांना भुयारवाट दाखवण्यासाठी ते मावळे भुयारात उतरले. त्यांच्या मागून राजे भुयारात उतरले. मागे तोंडाशी उभ्या असलेल्या शंभूराजांना त्याने आपला हात
देऊन भुयारात घेतले. पलोतेच्या धुसरमंद प्रकाशात एकामागून एक उतरत्या दगडी पायऱ्या मागे पडू लागल्या. राजे काही बोलत नव्हते. बाळराजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत मागून येत होते. त्यांना हे भुयार संपणार केव्हा असे झाले होते. त्यांनी मागून चालता चालताच राजांना विचारले, महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? बाळराजांचा आवाज भोवतीच्या फरसबंदी घुमटात घुमून उठला. महाराज साहेब, हे भुयार संपणार केव्हा? त्या घुमत्या आवाजाने राजे क्षणभर जागीच खिळल्यासारखे झाले. मागे न बघताच म्हणाले, शंभूबाळ, आमच्या मागून चालते या. भुयार कधीच संपत नसतात, चाल कधीच थांबत नसते. राजांचे धीरगंभीर शिवबोल भोवतीच्या परसबंदीच्या घुमटात तसेच घुमून उठले. शंभूबाळ, आमच्या मागून चालते या. आणि राजे समोर तडक चालू लागले. त्यांच्या पायाबरोबर हुकूम त्यांच्या भोसलाई फर्जंद शंभू मागून चालू लागला. राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले. नेहमीप्रमाणे बाळराजांना सराव देण्यासाठी फरीक दक्याच्या मैदानात कमर कसले गोमाजी बाबा पवित्रा धरून खडे ठाकले होते. शिरात तटतटल्यामुळे त्यांच्या पोटऱ्यावर मांड चोळणा कसला होता. भुरनूस भरलेली चांबड्याची खोळ असलेली थाळी एवढी फरी त्यांनी डाव्या हाताने पुढे सरशी धरली होती. उजव्या हातातील 1.5 हात लांबीचा गदका नाचवीत ते समोर उभ्या असलेल्या शंभूराजांना म्हणाले, हा धरा मोहरा धाकलं राज, नजर माझ्या पायावर आणि गदक्यावर ठेवा. गोमाजींचे पांढरे कल्ले क्षणभर लकलकले. मोहरा धरलेले पाय चढाईसाठी जमिनीत रुपले. फरीच्या पडदात चढवलेली मूठ क्षणभर घट्ट आवळून शंभूराजांनी उजव्या हातातील गदका पेलला. डावा पाय आणि फरी धरलेला डावा हात पुढे टाकून कमरेला सावध बाक देत त्यांनी पवित्रा घेतला. गोमाजींनी पुढे केलेल्या गदक्याला आपला गदका भिडवीत ऐटबाज सलामी दिली. जय भवानी गरजत गोमाजींनी चढाईसाठी गदका मागे घेतला. म्हाताऱ्याचे डोळे लकलकत फुलू लागले. जय भवानी गरजत शंभूराजांनी गोमाजींच्या वाराचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरले. फरीक दक्याच्या घाई हा मार्गिराचा प्रकार सुरू झाला. गोमाजी लगेच चौक फिरू लागले. इशारात देऊन चढाईचे ठरीव वार टाकू लागले. गुबगुबीत फरी आडवी टाकून शंभूराजे ते वार तटवू लागले. त्यांचे चपळ शरीर नागपण्यासारखे डुलू लागले. त्या दोघांना भवानीच्या राजगडाचे भान उरले नाही. त्यांच्या तापल्या शरीरावर घामाचे थेंब उठू लागले. गदका फरीला भिडताच धप धप असे आवाज मैदानात उठू लागले. घाईच्या चढाईत शंभूराजांनी गदका जराही अंगाला लावून घेतला नव्हता. गोमाजी त्यांच्या सावध नजरेवर मनोमन खुश होते. सरावाचा पहिला टप्पा संपला. हो म्हणत गोमाजींनी थांबण्याची इशारत केली. कपाळावर थपथपलेला घाम तर्जनीच्या पन्हाळीने निचरा करीत ते म्हणाले, वय झालं आता धाकलं राज, अंग लगी घामस्त. हा घ्या बघू आता छूट. गोमाजींनी छूट या लढाईचा पवित्रा घेतला. म्हाताऱ्याचे शरीर रान वाऱ्यासारखे झाले. वार करायला ते आता सापडणार नव्हते आणि ते कसे चालून येणार हे समोरच्या खेळ्याला कळणार नव्हते. छूट हा लढाईचा प्रकार बेछूट मारागिरीचा होता. गनिमाशी झुंज देताना मारेन वा मरेन या निधडेपणाने लढावे तसे हे हात होते. आता इशारत करून वार टाकायचे नव्हते. मन चाहेल तसे शत्रूला हूल देऊन त्याच्या ढिल्या अंगावर वार उतरवायचे होते. त्यांच्या ढिलेपणाची गय करायची नव्हती. शंभूराजांनी फरी आडवी धरून गदका पेलला. आपल्या हातातील गदका उगाच डावा उजवा झुलवीत गोमाजी चपळ पायाने इकडे तिकडे फिरू लागले. बाळराजांची गदक्यावरची नजर ढलती करण्यासाठी अंग लवते करून ते हूल भरू लागले. शंभूराजे गदक्यावर जोडलेली नजर हलवायला तयार नव्हते. तेही चाल हेरत सावध झुलू लागले. बाळराज वार कारीगर होणार हा, हुशार असा. गोमाजी धीमेपणाने बोलले. नाही होणार. नजर गोमाजींच्या हातातील गदक्यावरच जखडती ठेवून शंभूराजे निर्धाराने उत्तरले. एकाएकी गोमाजीने आपल्या हातातील गदका एकदम उंच उठवला आणि बाळराजांना गोंधळून टाकण्यासाठी नरड्याची घाटी बोलवीत हर हर महादेव अशा अंगावर काटा उठवणारी जोरदम किलकारी दिली. त्या किलकारीने शंभूराजे बिचकले. त्यांची फरी आडवी टाकायची चुकली. वार डोक्यावर होणार म्हणून त्यांनी फरी डोक्यापर्यंत वर उचलली आणि काय होते हे कळायच्या आतच गोमाजीच्या गदक्याचा जबरदस्त वार त्यांच्या छातीखाली आदळला. त्या कळीसरशी सनकलेले बाळराजे कळवळून उठले. एकदम हातातील गदका फेकून देऊन धावत जाऊन गोमाजींनी वार केल्या जागेवर आपला तळवा दाबून धरला. त्यांच्या थरथरत्या पांढऱ्या मिशातून शब्द आले. तुम्हाला असा वार टाकताना जीवाला काय वाटतं या कसं सांगावं.
पर बेहुशार राहू नका. हत्यार चालवायचं म्हणजे दिल तयार असायला लागतो. लढाईत ह्या परास लई मोठा गदारोळ उठतो. बाळराज त्यानं कच खाऊन नाही भागायचं. गोमाजीच्या इमानी डोळ्यात पाणी उभे राहिले. त्यांचा हात बाजूला परता सारीत शंभूराजे कडवे बोलले, आम्ही कच खाणार नाही. घ्या मोहरा गोमाजी बाबा. पुन्हा छूटची मारगिरी करण्यासाठी पवित्रे घेण्यात आले. शंभूराजे छातीवरची कळ विसरून गेले. त्यांच्या डोक्यात डावपेचांच्या विचारांची घोडी दौडत होती. समोर गोमाजी बाबा आहेत याचा त्यांना विसर पडला. त्यांना फक्त गोमाजीच्या हातातील गदका आणि त्यांचे पाय दिसू लागले. सावध पाय टाकीत गदका झुलझुलवीत शंभूराजे गोमाजींना डावी उजवी हूल देऊ लागले. समोरून त्यांच्यावर वार टाकणे अवघड आहे हे त्यांनी हेरले. ढिल्या अंगाने शंभूराजे क्षणभर डुलले आणि जय भवानी अशी बेबान किलकारी करून ते डोळ्यांचे पाते लावायच्या आत 2 छलांगात तीच गोमाजी बाबांच्या थेट पाठीवर गेले. ओठ हाताखाली दाबून धरून त्यांनी गोमाजींच्या उघड्या पिंडरीवर गदक्याचा जोरदार वार उतरविला. एक झरझरती कळ उठली. गोमाजींच्या पिंडरीकडून सर्रकन माथ्याकडे सरकली आणि ओठातून मात्र नकळत शब्द बाहेर पडले, भले. गोमाजींच्या पिंडरीतून कळ उठली होती आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू जमा झाले होते. गदका खाली टाकून ते बाळराजांच्या जवळ आले. कलकल त्या डोळ्याने त्यांच्याकडे बघून त्यांचे खांदे मायेने थोपटीत म्हणाले, आमची ही हाडं पार म्हातारी झाली बाळधनी, पर लई वार झेलल्यात आम्ही. चिवट झाल्यात आमची चमडी, तुटायची नाहीत. तुमचं 10 वार अंगावर पडलं तरी 10 दागिनं चढलं अंगावर बाळराजे. गोमाजी भरल्या नजरेने आपल्या धाकट्या राजांच्याकडे बघत होते. गोमाजी बाबा. एकाएकी मैदानाच्या दरवाजाच्या रोखाने साद धावत आली. गाड्याचा अंतोजी धापावत येत होता. गोमाजींच्या मनात पाल चुकचुकली. काळजात मासळी सरकली. अंतोजीची सादर कातर होती. ऊर खालीवर होणाऱ्या समोर उभ्या असलेल्या अंतोजीला त्यांनी हटकले. काय झालं रे अंता? मासाहेबांनी बाळराजासनी घेऊन यायला धाडले. आपलं पंत काका गेलं. कोण? म्हणून टाळा वाजताना गोमाजी बाबांच्या गलमिशा थरथरल्या. त्या अंतोजीकडे डोळे फोडून पाहत होते. डबीर काका. अंतोजी खालच्या माने पडल्या आवाजात म्हणाला. अंतोजीने आणलेली खबर ऐकताना शंभूराजे फरी गदक्याचे घाई चूटचे हात पार विसरून गेले. त्यांच्या हातातील गदका केव्हा घरगळून पडला ते त्यांनाच कळले नाही. त्यांच्या भाऊक डोळ्यांसमोर महाबळेश्वराच्या माथ्यावरच्या तुलेचा सज्जा उभा ठाकला होता. अंगथोर रुपेरी पारड्यात बसले थरथर त्या मानेचे सोनोपंत डबीर त्यांना दिसत होते. दुसऱ्या पारड्यात झुकते झालेले आबासाहेब खनखन त्या सोनमोहरा ओंजळीनी सोडताना त्यांना दिसू लागले. पंत काका बसलेले पारडे फरसबंदी सोडून आस्ते आस्ते वर उठताना दिसू लागले. गोमाजी बाबांचे बोल शंभूराजांना पारड्यात बसल्या डबीर काकांच्या तोंडातून बाहेर पडल्यासारखा भास होत होता. आमची ही हाडं पार म्हातारी झाली, पर लई वार झेलल्यात आम्ही. राजे बसनूर स्वारीवर गेल्याला 1 महिना लोटला. होळी पुनवेचा दिवस राजगडावर उजाडला. गडावरच्या मानकरी मावळ्यांनी कानंदखोरीत शोध तपास घेऊन ऐनाची सरळ चखोट होळी तोडून ती वाजत गाजत गडावर आणली. होळी चौकात अंबवतीनं नटलेली होळी खडी ठाकली. पुनवेचा थाळ्या एवढा चंद्र 12 मावळाचे कातळकडे पार करून उगवती बाहेर आला. झोपडा खोपटात पोळीनी कटाच्या आमटीवर ताव मारलेले मावळे मस्तकावर कंगणीदार लाल पिळाच्या पगड्या चढून होळी चौकात जमाव करू लागले. चौकात होळीचा लाकडी हुडवा रचण्यात आला होता. खाशा स्वाऱ्यांसाठी बैठकीचा चौथरा सिद्ध ठेवला होता. लोखंडी भावकड्यांना थरारून टाकीत रणहलग्यांची कातडी तडतडू लागली. ती रोमांचक तडतड गडावरून उतरून कानंद खोऱ्यात पसरून घुमू लागली. गडमाथ्यावर चांदण्याच्या दाट चंद्ररसाचे पाट वाहू लागले. अंगी निळ्याशार जामा घेतलेले, मस्तकी केशरी टोप चढवलेले शंभूराजे कमरेला आवळलेल्या जमदाडीच्या मुठीवर डाव्या हाताचा तळवार उतवीत जिजाऊ साहेबांच्या खासे महालात आले. होळी चौकातून वर्दी आली होती. खाशा स्वारीनं चूड दिल्याशिवाय होळी पेटती होणार नव्हती. होळीचे खेळे खोळंबले होते. जिजाबाईंच्या पायांना हात लावण्यासाठी शंभूराजे झुकते झाले. त्यांना उठती करीत जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे जा, हुडव्याला चूड देऊन या. होळकरी खोळंबलेत. मासाहेब. शंभूराजे काहीतरी बोलणार होते पण संकोचले. शब्द ओठात ठेवून थांबले. काय झालं? जिजाबाईंनी मायेनं त्यांना विचारलं. शंभूराजे गप्पच होते. बोला, मणी असलेलं साफ करावं. जिजाऊंनी धीर दिला.
जिजाबाईंच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले, तुम्ही याल आमच्या संगती. होळीचा हुडवा पेटतो, जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढतात, खूप मजा येते, याल. ते ऐकताना जिजाऊंचा ऊर भरून आला. मनात विचारांची कारंजी उसळली. आम्हाला कधी कुणी बरोबर या असा आग्रह केला नाही. आम्ही जातो म्हणून ठरवल्या वाटेनं आम्हाला जाता आलं नाही. जिजाबाईंना गप्प निसूर बघून शंभूराजे वरमले. चुकलं आमचं म्हणत झुकता मुजरा करीत मागल्या पावली 5 कदम मागे हटू लागले. जिजाबाई म्हणाल्या, थांबा, आम्ही येतो आहोत. आणि ते ऐकत असताना शंभूराजांच्या डोळ्यात पुनवेचे दहीदाट चांदणे उतरले. अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेल्या मासाहेब बरोबर शंभूराजांना घेऊन होळी चौकाकडे चालल्या. प्रतापगडाची जगदंबाच आपल्या बालभुजत्याला घेऊन चालावी तसे ते दृश्य दिसत होते. एक जाणता स्त्रीवसा आपल्या नेणत्या बाळवशाला घेऊन चालला होता. खाशा आऊसाहेबांची स्वारी बाळराजांच्यासह होळीचा मान रोखण्यासाठी येते आहे ही खबर वाऱ्यासारखी होळी चौकात पोहोचली होती. हरकून गेलेल्या मावळ्यांच्या जमावात चैतन्याचे कसे उधाण उठले. रणहलग्यांनी टिपेच्या सुराची तडतड घुमवायला सुरुवात केली. निळो सोनदेव, प्रतापराव सिलीमकर, झुंजारराव मरळ, गोमाजी बाबा, सिदोजी थोपटे, अंतोजी आणि रायाजी अशा सरमजामात जिजाऊ आणि शंभूराजे होळी चौकात आले. मावळ्यांचा चंदेरी कालवा थांबला. रणहलग्यांच्या टिपऱ्यांची तडतड निसूर झाली. आबाळातून झिरपणारे चांदणेही किनभर स्थिरावले. शंभूराजांच्यासह जिजाऊ चौथऱ्याच्या खाशा बैठकीवर सुखावल्या. चौकातल्या हुडव्याचा मानकरी हाती पेटता सूड घेऊन मुजरा करीत मासाहेबांच्या सामने आला. अदबीने म्हणाला, होळीचा मानाचा सूड धाकल्या राजांनी हुडव्याला द्यायला पाहिजे मासाब. जिजाऊंनी मान वरती करून शंभूराजांच्याकडे बघितले. शंभूराजे बैठकीवरून उठले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते चौकातल्या हुडव्याजवळ आले. मानकराने आपल्या हातातील चूड त्यांच्या हाती दिली. आपली नजर शंभूराजाने हातातील चुळीच्या उसळत्या ज्वाळेवर क्षणभर रोखली. चूड अधिकच पेटून उठली. जय भवानी गरजत शंभूराजाने होळीच्या लाकडी हुडव्याला चूड दिली. आगीची पाखरे आबाळाच्या रोखाने झेपावू लागली. हुडवा धडधडू लागला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून घुमल्या. होळीने सूर धरला. शंभूराजे बैठकीच्या चौथऱ्यावर येऊन बसले. नारळाची फळे पेटत्या हुडव्यात धडाधड फेकली जाऊ लागली. ती बाहेर काढण्यासाठी आग वेड्या धाडशी मावळ्यांनी हुडव्याभोवती रिंगण धरले. एक एक निधडा हात बेधडक रसरस्त्या निखाऱ्यात घुसू लागला. होरपळून मागे हटू लागला. रोखल्या नजरेने जिजाबाई हुडव्याच्या चटचटत्या लाल पिवळ्या ज्वाळांकडे बघत होत्या. त्यांच्या मनात शिवाजीराजांचे विचार रिंगण धरून फिरत होते. कुठं असतील राजे? काय करत असतील? मासाहेब, शंभूराजांच्या आवाजाने त्या भानावर आल्या. काय बाळराजे? अशाच एका होळी सणाला आम्ही आबासाहेबांना विचारलं होतं. काय? आबा, तुम्ही काढाल काय हुडव्यातील नारळ बाहेर म्हणून? मग काय म्हणाले ते? जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले. म्हणाले, कोशिश करू, शंभूराजाने उत्तर दिले. ते ऐकताना डोकीवरचा पदरटा काठ ठीक करीत जिजाबाईने एक लांब निश्वास सोडला. बाळराजांच्याकडे बघत त्या म्हणाल्या, शंभू बाळ, प्रसंग ठाकलाच तर तुम्हासही आणि आम्हासही ती कोशिश करणे पडेल. होळी पुनवरात चांदणे पेरत गडावर चढत होती. मावळे निखाऱ्यातील नारळफाळे हुडव्यात हात घालून बाहेर काढीत होते. होळीच्या मानाची सोनकडी शंभूराजे मासाहेबांच्या साक्षीने मानकऱ्यांना बहाल करीत होते. त्यांना किंवा जिजाऊ साहेबांना काहीच कल्पना नव्हती की बसनूर लुटून गोकर्ण महाबळेश्वरापर्यंत शिवलिंगाचे दर्शन घेऊन नेमके आजच राजे कारवार बंदरावर उतरले असतील. कारवारात टोपीकर इंग्रजांच्या वखारी लुटण्याचा राजांचा मनसुबा होता. पण शेरखान हा आदिलशाही सरदार फौजेनिशी होळीच्याच दिवशी कारवारात घुसला होता. त्याने 5,000 होनांची खंडणी राजांना देऊन कारवार वाचवले होते. त्यांच्याकडून आलेले खंडणीचे 5,000 होन थैलीबंद करून कारवार सोडताना राजे सरलष्कर नेताजींना म्हणाले, आज शेरखानाने आमच्या होळीची शिकार घालवली. कर्नाटक प्रांतीची लूट घेऊन राजे कारवार भीमगड मार्गे राजगडावर आले. गडावर येताच त्यांना खबर मिळाली की औरंगाबादेत शहाजाजा मुअज्जमची भेट घेऊन मिर्झाराजे जयसिंग आणि पठाण दिलेर खान पुण्याच्या रोखाने कूच झाले आहेत. पावसाळी नदी क्षणाक्षणाला फुगावी तशी मिर्झाराजांची फौज फुगून 80,000वर गेली आहे. जवारचा राजा अफजलखानाचा मुलगा फाजल खान, जावळीकर, मोरे, देसाई, दळवी ह्या राजांच्या शत्रूंना मित्र मानून त्यांच्या मिळतील तेवढ्या जमेती पोटात घेऊन 80,000ची हिरवी वावटळ चालून येत होती. ती येती प्रचंड लाट
परतवणे शक्य नव्हते, थुपवून धरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असह्यच होते. 12 मावळाचे आघाडीचे गडकिल्ले आता बंदिस्त राखणे भाग होते. बाले किल्ल्याच्या सदरेवर राजे चिटणीस बाळाजी औजिनाखाली त्यांचे मायने मजकूर सांगू लागले. त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभाजीराजे बसले होते. सदर बगल धरून मोरोपंत, कुर्तोजी गुजर, येसाजी कंग, मानाजी भोसले, मुरारबाजी, नागोजी आणि बहिरजी फरजंद, निराजी पंत, अन्नोजी दत्तो अशा मंडळींनी बैठकीचा फेर धरला होता. कुणीच काही बोलत नव्हते. राजे मजकूर सांगू लागले. बाळाजींच्या हातचे शहामृगपीस कुरकुरू लागले. अक्षरांचे मोती उमटू लागले. प्रस्तुत जासुदांनी समाचार आणला की मिर्जा राजा जयसिंग राजपूत बरोबरी दिलेर खान पठाण 80,000 बाकी फौज घेऊन चालून येतो आहे. तरी तुम्ही जेवढे जेवढे कदीम जाणते असाल ते बरे सावध हुशारीने जागचे जागी असणे. पहारेकरी मेटकरी जेवढे म्हणून असाल ते रात्रीचा दिवस समजावून चकोट हत्यार बंद राहणे. दानागोटा, गवतकाडी, बारूद गोळा यावरी बरे ध्यान राखणे. आम्ही खासे तुरंतच गडदाखल होत आहोत. बाळाजींनी थैल्यांचे फासबंद आवळून त्या सिद्ध केल्या. राजाने आपल्या प्रत्येक सरदाराला जरुरीच्या सूचना दिल्या. ते धीराने प्रत्येकाशी बोलत होते, पण त्यांच्या मुद्रेवरची चिंतेची काजळी प्रत्येकाला खोल कुठंतरी जाणवत होती. उभा राजगड जखडल्यागत झाला होता. महाराज सरदारांना देत असलेल्या सावध सूचना संभाजीराजे विस्मित मनाने ऐकत होते. संभाजीराजांना घेऊन राजे सदरेवरून आपल्या महालात आले. मिर्झा राजे कोण प्रकारची चाल येईल घेईल याचा विचार करण्यात ते हरवले होते. संध्याकाळची लांबट किरणे अजून बाले किल्ल्यावर रेंगाळत होती. मंचकावर बसलेले बाळराजे अस्वस्थ फेऱ्या घेणाऱ्या राजांकडे एक नजर बघत होते. शेवटी न राहून त्यांनी राजांना विचारले, महाराज साहेब, राजपूत म्हणजे काय? राजांचे फेऱ्या घेणारे पाय तो प्रश्न ऐकताच जखडल्यासारखे झाले. तो प्रश्न राजांचे काळीज पार चिरत गेला होता. क्षणभर ते बाळराजांच्याकडे बघतच राहिले. मग धीम्या पावलाने ते मंचकाजवळ आले. शंभूराजांच्या डोळ्यात आपले डोळे खोल रुतवून दाटल्यासारख्या घोगरट आवाजात त्यांना म्हणाले, राजपूत म्हणजे राजाचे पुत्र, राजाचे फर्जंद, राज्य करणारे. पण ही फार जुन्या काळची बाब झाली. आता राजपूत राजबंदे झाले, नमक-हिलाल चाकर झाले. तुम्ही राजपूत आहात, आम्ही राजपूत आहोत आणि मिर्झा राजाही राजपूतच आहे. आणि मग राजे कितीतरी वेळ शंभूराजांना राजपूतांना, मिर्झा राजे, औरंगजेब, मोगलशाही याबद्दल बरंच काही सांगत राहिले. एक दीर्घ निश्वास फेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या महिरपीजवळ आले. महालाच्या रोषणाईकाने अजून बैठकीत पेटते टेंबे चढवले नव्हते. राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली. प्रतिपचंद्र रेखेव वर्धी विश्ववंदिता. मंचक उतरून राजांच्या पाठीशी येऊन संभाजीराजे उभे राहिले. त्या दोघा पितापुत्रांना परशूचा आकार घेत डुबतीला लागले सूर्यबिंब दिसत होते. शंभूराजांच्या मनात विचार घोळत होते. आम्ही राजपूत आहोत, मिर्झा राजाही राजपूतच. कसा असेल तो मिर्झा राजा? आबासाहेबांच्या सारखा? छे, मग महाराज साहेब त्यांच्यासाठी एवढे चिंतित पडलेच नसते. बाहेर ऊन तावत होते. उभा राजगड आता पळून निघत होता. संभाजीराजांच्या महालात आपल्या गोंदल्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेला शंभूराजांच्या हाती देताना धाराऊ म्हणाली, कायली होती या जीवाची निस्ती. आणि तिने आपल्या कपाळावर दाटी केलेला घाम डाव्या हाती पदरने घेऊन निपटला. इतक्या जिजाबाई महालात आल्या. घाम पुसलेल्या अंगावरचा पदर धारावणे लगबगीने ठाकेत टिक केला. शंभूराजे आऊसाहेबांना बघताच कमरेत वाकले. पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला. घ्या म्हणत जिजाऊनी पुढे होत पेला त्यांच्या ओठांना भिडवला. पाणी पिताना बाळराजांना पापण्या क्षणभर मिटल्या गेल्या. जिजाऊंची नजर त्यांच्या कपाळीच्या 2 दळी शिवगंधावर गेली. सकाळी त्यांनीच ते बाळराजांच्या कपाळी रेखले होते. गडावर अनेक दासदासी होत्या. राजांचा 7 राण्यांचा राणीवसा होता. पण बाळराजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाबाईंनी कुणाच्याही हाती आजवर जाऊ दिले नव्हते. त्यांचे ते समाधान होते. कसले होते, कसे होते हे कुणालाही सांगता येणार नव्हते. हातचा रिता पेला बाळराजांनी चौरंगावर ठेवला. जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या. इतक्यात पाली दरवाज्यावरची गडचडीची दुडदुडणारी नौबत सर्वांच्या कानावर आली. जिजाऊंचा चिंताक्रांत आक्रसलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उजळल्यागत झाला. चला बाळ शंभू, राजे गड चढताहेत, सदरेवर जाऊ. जिजाबाईंनी बाळराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरेच्या रोखाने चालू लागल्या.
तोरणा, प्रतापगड, चंदनवंदन, रोहिडा, पुरंदर अशा 12 मावळातील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते. पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली. माची मागून निघणाऱ्या भुयार मार्गाने राजे बालेकिल्ला चढून वर आले. सदर प्रवेश करणाऱ्या राजांना जिजाबाई डोळे जोडून बघत होत्या. राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते. 2 दळांचे शिवगंध त्यामुळे चौकाठाने ओघळले होते. ते बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहिली होत होती. राजे राजगडावर आल्याला 8 दिवस लोटले नसतील तोच दिलेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठीचे पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हाडा, बुंदेला, राठोड, कछवाह, चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केसरी डेऱ्या राहुट्यांची प्रतिबिंबे मुळामुठीच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिलेर खानाच्या दिमतीखाली सगळ्या जातीचा खान पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला. अब्दुल्ला खान, फत्ते लष्कर, महेली या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख वीर आतिश खान याने रांगेत आखून ठेवली. पाठीकडे झुकत झालेले किमॉश डोक्यावर घेऊन चुनीदार विजारीचे डगल जाम्यावर झगमगीत जाकिडे चढवलेले दिलेरचे पठाणी आणि बहलिया हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले हनुमंट्याजवळ दाढ्या पिळलेले मिर्झा राजांचे कुंवर, सिंग आणि ठाकूर राजांच्या खबरा उचलण्यासाठी 12 मावळात घुमू लागले. आले. दिल्ली दरबाराचे सगळ्यात ताकदवर आक्रमण मराठी दौलतीवर चालून आले. प्रभू रामचंद्रांच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा राजांचे श्रींचे राज्य तसनस करण्यासाठी स्वामीनिष्ठेच्या खिल्लती काबे पांघरून आला. येताना तो रणचंडीचा कोटी यज्ञ पेटवून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून तो आता मराठी मुलकाची होळी पेटविणार होता. त्याची उमर 60 वर्षांची होती. 60ला बुद्धी नुसती नाटीस होत नाही तर खोटी सुद्धा होऊ शकते. कारण आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडणार होते. मराठे राजपूत एकमेकावर उभे हत्यार धरणार होते. सूर्यवंशाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्यच ग्रासला जाणार होता. पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जसवंत सिंगाला रिहा केले. जसवंत सिंग दिल्लीच्या रोखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्क्याच्या नळीतून धुराचे फव्वारे फेकीत दिलेर खान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयालात डुबून गेला होता. मुहम्मद तखार, रसूल बेग, रोजमानी, कुर्बत खान, सय्यद बुखारी, तुर्कताज खान, जबरदस्त खान, गैरत आणि मुझफ्फर, मीर आतिश खान हे शाही बंदे हात बांधून त्यांच्या समोर खडे होते. आपल्या आलिशान शामियानात खूप खुशबूदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढगांच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाच्या तलखीने त्याचे पातळ ओठ पुन्हा सुकत होते. सरबत कामी येत नव्हते. अफजल खानाला ऊर भेटीत फोडणारा, शास्त्रीय खानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान लुटणारा सेवा त्याच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हता. मध्येच त्याच्या कपाळावरची केशरी कुलटीला आक्रसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्याच्या जीवाची नुसती काहिली होत होती. नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजाने आपल्या सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली. क्षणभर आपल्या दळदार पापण्या मिठत त्याने हात जोडले. हे शिवलिंग कैक वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलत आले होते. काजळणाऱ्या त्यांच्या मनाला हे स्फटिक स्वच्छ करीत आलेले होते. आज मात्र कधी नव्हे ती निळाशार कंठाची भस्ममंडित अशी साक्षात शिवाची मुद्राच त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खडी टाकली. दाट निळा कंठ बघताना राजांचे उभे राजेपणाचे भान थरकून उठले. त्याने डोळे उघडले. समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते. शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर बिल्वपदे वाहण्याची इशारत केली. शंभूराजांनी तबकातील 2 बेलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर वाहिली. राजांनी मिटले तसेच त्यांनी हात जोडून आपले डोळे मिटले. त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वराच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची शिवपिंडासारखी दिसणारी मुद्राच क्षणात उभी टाकली. ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळावर नेऊन भिडवले. चला, राजे त्यांच्या खांद्यावर हात चढवीत म्हणाले. आणि शंभूराजांच्या सह राजे जिजाबाईंच्या महालाकडे निघाले. जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर आले. सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदराव, कुडतोजी, येसाजी, मोरोपंत, निराजी, रावजी,
कर्माजी, अण्णाजी दत्तो, सिदोजी, रघुनाथपंत कोरडे अशी मंडळी हात बांधून उभी होती. कुणाचीच मान वर नव्हती. अदब मुजरे झडले. राजे जिजाबाई आणि बाळराजे सदर बैठकीवर बसले. वरमी बाण लागलेले पाखरू चित्कारण्याची ताकद नसल्याने तसेच फडफडत जावे तसे काही क्षण गेले. एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची परडी घेऊन सदरेवर राजांच्या समोर आला. काही न बोलता त्याने हाताची परडी राजांच्या समोर पेश केली. भंडाऱ्याची पहिली चिमट सदरेच्या देवतेला उधळून राजाने दुसरी चिमट आपल्या कपाळीच्या अश्वगंधावर घेतली. भंडाऱ्याची परडी सदरभर फिरली. इमानी कपाळे भंडाऱ्याने भरली. राजांच्या हात इशारतीवर सगळी मंडळी बसती झाली. भयान शांतता पसरली. कधी नव्हे एवढ्या जाणवणाऱ्या गंभीर आवाजात राजे बोलू लागले. आम्हा ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशाहच्या मणी आमचे श्रींचे राज्य सलते. ते बुडवावे म्हणून त्याने नामजाद दिलेले दिलेर व मिर्झा पुण्यावर उतरले. मिर्झा राजांची चाल अजून खुली झाली नाही, पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमेती कोंढाणा किंवा पुरंदराच्या रोखाने कूच करतील. औरंगशाहास रजाबंद करण्यास मिर्झा राजा हरहुन्नरी कोशिश करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला. राजे थांबले. बोलताना त्यांचे तोंडी औरंगशाहाचं नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे आणि कातर आवाज संभाजीराजांना जाणवून गेला. राजपुताच्या गोटावर मारत्या शमशिरीनं चाल घेऊया. कुडतोजी गुजरमान उठवून म्हणाले. तुमच्या निधड्या स्वभावाला धरून बोललात कुडतोडजी, पण राजपूत एवढा गाफील नाही. मागच्या सरदारांच्या गफलती त्याच्याकडून होणार नाहीत. बादशहाच्या 2 डुया त्याने बघितल्या आहेत. राजे शांतपणे म्हणाले. मोगलाई मुलकात घुसून हुल देत त्याला अंगावर घेतला तर? नेताजींनी आपली थोराड पगडी डोलावीत मसलत पेश केली. मंच बोललात नेताजी, आम्ही तीच कामगिरी तुम्हाला जोडून देणार आहोत. परड्यांच्या परगण्यात तुम्ही फौजबंद होऊन उतरा, पण हा हुन्नर ही किती नतीजा पावेल आम्हा शक आहे. मिर्झा राजे मुत्सद्य आहे, धीमा आहे. सगळे सदरकरी खामोश झाले. कुणालाही काही सुचत नव्हते. बराच वेळ राजे बोलत होते. मिर्झा राजाचा पठाण दिलेरचा हुबेहूब परिचय करून देत होते. औरंगजेबाच्या चालबाज धूर्त राजकारणी डावाची उकल करून सांगत होते. शेवटी ते म्हणाले, आम्हास औरंगजेबाच्या कडव्या चालीची खंत वाटत नाही. कीव वाटते ती मिर्झा राजांची. दिल्लीपती होण्याची त्याची योग्यता, तोच आज आमच्या पहाडखायांच्या मुलखात बादशहाचा नमकिलाल चाकर म्हणून मिरवतो आहे. आता श्रींची इच्छा बलवत्तर, आमचा भार त्यांच्यावर म्हणत राजे उठले. मने जखडलेले सदरकरी उठले. त्यांच्यातील रघुनाथपंत कोरड्यांच्याकडे बघत राजे म्हणाले, रघुनाथपंत, तुम्ही जरा आमच्या महाली भेटा. राजांच्या पाठीवर झगमगणाऱ्या जाम्यावरच्या जरीबतूच्या ठसठसीत कोयरीवर डोळे जोडून जिजाबाईंच्या बरोबर चालताना संभाजीराजे कसल्या तरी विचार भिंगरीत अडकले होते. राजांच्या महालात येताच त्यांनी राजांना विचारले, हा औरंगशाह कसा कोण लागून गेला आहे की तुम्ही त्याच्याबद्दल इतकं बोलावं? त्यांच्या प्रश्नाने जिजाबाई आणि राजे चमकून एकमेकाकडे बघतच राहिले. आपल्या फर्जंदाला औरंगजेबाची खूनगाठ कशी द्यावी हे राजांना क्षणभर उमगलेच नाही. बाळराजांच्या जवळ येऊन त्यांच्या दोन्ही खांद्यावर आपले तळहात ठेवून त्यांचे खांदे पक्के आवळून टाकीत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत राजे म्हणाले, तो दिल्ली तख्ताचा बादशाह आहे शंभूराजे. तो आम्हास कधीच दिसला नाही, तसा तो त्यांच्या बंद्या सरदारांशिवाय कुणासच दिसत नाही. पण त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते. त्याच्या सख्या भावांना दिसली, खुद्द त्याच्या जन्मदात्या बापाला दिसली. राजे बोलता बोलता थांबले. आम्ही त्या औरंगशाहाला भेटून विचारावं म्हणतो. संभाजीराजांचे बोल पुरे झाले नाहीत. राजांनी त्यांच्या ओठावर आपली तर्जनी ठेवीत झटकन त्यांची जबान रोखली. हा शंभू बाळ, सांब करो आणि तुमच्यावर तो प्रसंग कधीच न येवो. चौरंगावरील तबकात ठेवल्या स्फटिक शिवलिंगाकडे बघत राजे म्हणाले. मिर्झा राजाने आपली चाल खुली केली. 3 पवित्र्यात त्याचे सैन्य हलू लागले. सुप्यापासून जोडलेल्या पिछाडीच्या प्रत्येक ठाण्यावर तो हत्यारबंद जागती शिबंदी पेरत आला होता. आपल्या प्रचंड फौजेचे गिधाडी पंख त्याने आता 12 मोळात पसरले होते. खासा तो आणि दिलेर खान दोघे गुजरातीचे ताकदवर सैन्य घेऊन किल्ले पुरंदराच्या रोखाने कूच झाले. मीर आतिश खान आणि निकोलो मनुची या गोऱ्या दरोग्यांच्या नजरेखाली खडखडाट करीत मिर्झा राजांचा तोफखाना पुरंदर जवळ करू लागला. पेटली. 12 मावळांची होळी ऐन तावत्या उन्हात पेटली. डोंगर पायथ्यांना आसरा धरून उभी असलेली मौजी खुर्द बुद्रुके घोड्यांच्या दौडत्या टापाखाली रगडली जाऊ लागली.
सरपणाच्या रानशेनी आणि काटक्या गोळ्या करण्यासाठी बाहेर पडल्या तरण्या ताठ्या कुणबी बायका काफर की अदौलत कमीने की औरत म्हणत चालत्या घोड्यावरून घेऊन त्या हातपाय झाडीत किंचाळत असताना पळवल्या जाऊ लागल्या. त्यांच्या थरकत्या किंकाळ्या मावळ्याच्या दऱ्यात गायब होऊ लागल्या. दावणीची जनावरे नंग्या तेगीनी दावी छाटून तांड्या तांड्याने मोगली गोटांकडे हाकारली जाऊ लागली. शेपट्या उचलून खूर झाडीत नवख्या मुलखाकडे फेसाडत धावताना त्या श्राप तांडे केविलवाणे हमरू लागले. दिवसा ढवळ्या पेटत्या मशाली घेऊन वाडी खेड्यात घुसणारे पठाणी, तुर्की, मुघल, बहालिया, हशम, गंजी घरट्यांना मशाली भिडवू लागले. वेठबिगार करून घेण्यासाठी पकडलेल्या कुणब्यांच्या पाठी कोरड्यांच्या फटक्यांखाली फुटू लागल्या. गावेच्या गावे लुटली, जाळली, रगडली जाऊ लागली. काढण्या चढवून ताणीव गाव चौकात आणल्या मावळ्यावर कोरडे ओढताना दिलेरचे हशम गर्दना मागे टाकीत खदखदा हसत विचारू लागले, सुवर की औलाद, कहा है तुम्हारा शिवाजी. उभ्या मुलखाचे सुरूर पण चुकत चालले. तावत्या उन्हात 12 मावळावर अवखळा उतरू लागली. शाही फौजेचा गरगरता वरवंटा अश्रापांच्या मोडक्या तोडक्या संसारावर निर्दयपणे फिरू लागला. माणसे हकनाक मरू लागली. राजेवाडी सासवड मार्गाने पुढे सरकलेला फौजबंद दिलेर खान पुरंदराच्या पायथ्याला भिडला. पाठोपाठ भुल्लेश्वराच्या खिंडीतून मिर्झा करेपठारावर उतरला. किल्ले पुरंदरला अफाट शाही फौजेचा घेर पडला. कऱ्हा नदीच्या काठाला ठोकलेल्या खुंट्यांना जखडलेल्या तणावांचा आधार घेत केशरी करड्या रंगाच्या राहुट्या, डेरे, तंबू शामियाने उठले. हत्ती उंट चित्कारू लागले. पुरंदरच्या सदर दरवाजाच्या बाजूला खासा दिलेर, किरतसिंग, मीर आतिश खान, इंद्रमन बुंदेला, उदयभान गौर, रसूल बेग, जबरदस्त खान यांनी आपल्या बरकंदाज हशम्यांचे वळे उभे केले. मोर्चे रोखल्या तोफांच्या भांड्यांची तोंडे किल्ल्यावर बेसुमार आग ओकू लागली. किल्ले पुरंदर हा जोड किल्ला होता. पूर्वेच्या बाजूला रुद्रमाळ उर्फ वज्रगड हा छोटेखानी किल्ला होता. त्याला धरून पुरंदराच्या माच्या पसरल्या होत्या. मध्ये होती एक निरुंद खिंड, भैरव खिंड. वज्रगडावर पुरंदराची सारी मदार होती. तो गडच मंदिराच्या पायरीसारख्या होता. पायरी ओलांडली की पाऊल जसे मंदिरात तसे वज्रगड पडला तर पाऊल किल्ले पुरंदरात. आता जोड होती पुरंदराच्या पराक्रमाची आणि दिलेरच्या दंग्याची. गडावर रामोशी, महार, कोळी आणि कहार या धारकऱ्यांची 1,500 शिबंदी होती. त्याला आधार होता त्यांच्या नेकीचा आणि राजाने स्वतः नेऊन रुजू केलेल्या मारत्या समशेरीच्या काळभैरव पट्टेबाज मुरारबाजींचा. राजगडाच्या पद्मावती माचीवर कबिलाचे मेने सिद्ध होते. जिजाबाई, सोयराबाई आणि राजे बाले किल्ला उतरून पद्मावती माचीवर आले. बरोबर संभाजीराजे, सखूबाई, राणूबाई, अंबाबाई आणि नानीबाई असा राजांचा गोतावळा होता. आता राजांच्या घरचीच झालेली धाराऊ होती. मोरोपंत, अण्णाजी दत्तो, येसाजी, रघुनाथपंत, कुडतोजी, निराजीरावजी ही मंडळी मासाहेबांना निरोपाचे मुजरे घालायला माचीवर आली होती. राजांच्या आग्रहाने जिजाबाई राजगड सोडून कोंढाण्याकडे सोयराबाईंच्या सह चालल्या होत्या. पुरंदराला 4 मजलावर दुश्मन फौज तळ टाकून असताना आता सगळ्यांनी एका जागी राहणे हिसाबी नव्हते. जिजाबाई गड सोडायला तयार नव्हत्या. राजांना आणि बाळराजांना शत्रू तोंडावर असता एकाकी टाकून जायला राजी नव्हत्या. पण राजांनी हर तऱ्हेने त्यांची समजूत घालून त्यांना जाण्यास तयार केले होते. राजांनी पुढे होत मासाहेबांच्या हाताने पाय लावले. संभाजीराजेंनी आऊसाहेबांच्या पायावर कपाळ टेकवले. त्यांना उठवून जिजाबाई म्हणाल्या, आम्ही निघालो बाळराजे, आता राजांच्या महाली झोपत जा. ते उद्गार ऐकताना राजांचा ऊर गलबलून गेला. संभाजीराजांनी सोयराबाईंच्या पायावर मस्तक ठेवले. पण सोयराबाईंचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. त्या गड सोडण्यापूर्वी नजर फक्त मिळतील तेवढे राजे डोळ्यात भरून घेण्यात गुंतल्या होत्या. राजांची नजर समोर दिसणाऱ्या निशाण चौथऱ्यावरच्या उंच निशाणाकाठीवरच्या जरीपटक्यावर होती. जिजाऊंच्या जात्या स्वारीला सगळ्यांचे नमस्कार मुजरे झाले. पुरंदरच्या वेड्याला 15 दिवस लोटले. किल्ले पुरंदर प्राणबाजीने भांडत होता. रात्री बेरात्री गडावरचे मावळे तुकड्या तुकड्याने दिलेरच्या गोटावर एल्गार करीत चालून जात होते. सावध असलेला दिलेर निकराने छापे मोडून काढीत होता. हत्यारे चालवताना कामी आलेल्या धारकऱ्यांची प्रेते गड उतरंडीवर तशीच पडत होती. हाती लागल्या प्रेतांच्या पायांना काढण्याचे फास आवळून घोड्यांच्या टापेला बांधून त्यांची दिलेरच्या गोटासमोर फरफटती धुळदिंड निघत होती. करेपठार पेटत्या तोफांच्या भांड्यांच्या दणक्याने दणाणून निघत होते. अस्मान धुराणे काळवंडत होते. महार, कहार, कोळी, रामोशी मरत होते. मरता मरता झुंजत होते.
आपल्याच धिप्पाड पठाणी हशमांच्या घामेजल्या उघड्या पाठीवर कोरडे ओढीत फत्ते लष्कर, अब्दुल्ला खान, महेली या अवजड तोफा दिलेर, मीर आतिश खान आणि निकोलो मनुची यांनी वज्रगडावर वर्मी आगमार करतील अशा उंचीच्या धमधम्यावर आणल्या. त्या दणकत्या 3 नागिनींनी वज्रगडाला खिंडार पाडले. गडाला पान लागले. दिन दिन आक्रोशत पठाणी, बहलिया, मोगल हशम उन्हाने तळपती नंगी हत्यारे पेलत सुलतान डवा करीत वज्रगडावर तुटून पडले. गडावरचे चालते फिरते हत्यारे थांबले. वज्रगड पडला. श्रींच्या कंठातील रुद्रमाळ तुटली. दिलेरचे पठाणी पाय पुरंदराच्या पायरीवर पडले. आता तो निकराने मंदिरात घुसणार होता. किल्ले पुरंदरात. धनी लई झडझूड घेतली पर अपयश पदरात आलं. आम्हाला तोंड दावाया जागा नाही. आता होतर आमच्या गर्दना मारा, होतर कडेलोट करा, तेवढं मरांतरी किरत म्हणून मागे राहील. वज्रगडचा किल्लेदार खालच्या मानेर राजांच्या समोर आपल्या उरातला कड मोकळा करीत होता. एक राजकारणी डावपेचाची चाल म्हणून वज्रगडाच्या कैदी म्हणून सापडलेल्या किल्लेदाराला आणि 200 मावळ्यांना मिर्झा राजाने हसत सोडून दिले होते. राजे किल्लेदाराला काय सजा फरमावतील याचा चिंतातूर मुद्रांनी अंदाज करीत निळो सोनदेव, कुर्तोजी, मोरोपंत, अण्णाजी दत्तो ही मंडळी सदर जोत्यावर उभी होती. सदर बैठकीवर संभाजीराजांच्या सह बसलेले राजे किल्लेदाराचे पिळवटल्या कडाचे बोलणे ऐकून उठले. संत चालत ते हम चौकात आले. किल्लेदारांच्या खांद्यावर आपल्या आजानुबाहूचा तळवा चढवीत म्हणाले, किल्लेदार, काय फरक केलीत तुम्ही आमची? आम्ही हारजीत मोलाची मानित नाही. एवढी मुठभर शिबंदी घेऊन तुम्ही दर्यासारख्या गनिम फौजीची शर्तीने झुंजलात. आज आमचे हात आखडते आहेत, नाहीतर तुम्हा साऱ्यांच्या पाठीवरच्या ढालीत आम्ही शिगोशिग मोहरा भरल्या असत्या. मुजुमदार, राजाने मुजुमदार निळो सोनदेवांना याद फरमावली. जी म्हणत निळो सोनदेव लगबगीने हम चौकात आले. या आसामींची मोजदाद करा. आमच्या लोकांचा जमेल तसा मराठा आम्हास करणे आहे. जेवढ्या आसामी असतील तेवढी शेला पागोटी पेश करा. निळो सोनदेव आणि मावळ्यांची मोजदाद केली. शेला पागोट्यांची तबके त्यांनी हमचौकात आणवली. आपल्या हाताने राजे प्रत्येक लढल्या मावळ्याला शेला पागोटे बहाल करू लागले. सदर बैठकीवर उठून संभाजीराजे हमचौकात आले. पुढे होत आपल्या आबासाहेबांची तकलीफ कमी व्हावी म्हणून तबकातील एक पागोटे उचलून अदबीने ते राजांच्या हातात देऊ लागले. आपल्या उरात खोल खोल लपवून घ्यावे असे एक जीवनसत्य संभाजीराजांना कळून चुकले होते. आयुष्यात हार जिताला काही मोल नसते. मोल असते ते झगडण्याला, निकराने, प्राणबाजीने, शर्थीने झुंजण्याला. राजे प्रतापगडावर जाऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आले. बेघर बेआसरा झालेल्या सर्वस्व लुटलेल्या हताश मावळ माणसांची आता राजगडावर दाटी व दाटी झाली होती. 12 मावळांच्या चौकोण्यातून हुसकललेल्या उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे रोज नवे नवे तांडे राजगड चढत होते. राजे जातीनिशी त्यांची विचारपूस करीत होते. अंबारखान्यातील धान्यपोती बाहेर काढण्याची आज्ञा देऊन आपल्या माणसांना पोट पाण्याला लावित होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर पसरले काकाळपण ते पुसू शकत नव्हते. हा सल राजांच्या मनात खोलवर सलत होता. नेहमीसारखे राजे संभाजीराजांच्या सह बालेकिल्ला उतरून लोकांच्या भेटीगाठीसाठी पद्मावती माचीवर आले. गडाच्या सुवेळा, संजीवनी, पद्मावती या तिन्ही माचांवर मार खाल्लेल्या मावळ्या कुणब्यांची दाटी झाली होती. किरणे मावळतीला आली होती. राजे पद्मावतीच्या सदर चौका बाहेर पडले. त्यांच्या पाठीशी शंभूराजे होते. राजे बधिरल्या मनाने चालत होते. माणसे पायावर लोटांगणे घालू लागली. एकाएकी त्या कोंदटल्या गर्दीतील हैबतबा पांढरे हा 420 वर्षांची उमर झालेला म्हातारा राजांच्या मागून चालणाऱ्या शंभूराजांना बघून गलबलून गेला. त्यांचे पांढरे कानकल्ले थरथरले. लटलटत्या हाताने भोवतीच्या कुणब्यांची गर्दी फोडीत पुढे झाला. शंभूराजांचा हात आपल्या सुरकुतल्या हाताने घेऊन धरून तो कापऱ्या कातर आवाजात म्हणाला, थांब वाईच माझ्या लेकरा, डोळं भरू दे माझं. त्याचे बोल ऐकून राजे थबकले. त्यांनी मागे वळून बघितले. म्हातारा हैबतबा आपल्या रखरखीत थरथरत्या तळहाताचे पंजे संभाजीराजांच्या रसरशीत गालावरून फिरवित होता. ते फिरवताना त्याच्या म्हाताऱ्या पांढरट डोळ्यातून उठलेली पाण्याची धार त्याच्या पांढऱ्या गलमिशात उतरू लागली. काय झालं बाबा, डोळ्याला पाणी का? राजाने त्याला विचारले. म्हाताऱ्या हैबतबाने चटदिशी बाराबंदीच्या हातोप्याने आपले डोळे पुशीत जाब दिला. कुठं काय आहे धनी, म्हातारपणानं डोळं पाजरतात वाईच. हैबतबा आपला कड राजांच्या समोर उघडायला राजी नव्हता. बाबा, आम्ही तुम्हास लेकरासारखे, जे सल्ले ते आम्हास बोलले पाहिजे.
राजे म्हाताऱ्याच्या काळजात घुसले. हैबतबाची सुरकुतली मान लटलट कापू लागली. त्याने निकराने उरबंद केलेला कड डोळ्यांचे बांध फोडून पुन्हा बाहेर फुटला. लटलटत्या आवाजात तो म्हणाला, काय सांगू राजा, काय रया राहिली नाही. माझा एकुलता योक लोक येडा झाला. तिची तरणी ताटी बाईल त्याच्या मुसक्या आवळून त्याला झाडाला बांधून त्याच्या मोहर रक्किसांनी आपल्या अंगाखाली किर घेतली. राजा उठाय मराय उठान तराय नसताना घोड्यावर घालून ते भडवं घेऊन गेलं तिला. तपावून डोसकं चक्कारलं माझ्या लेकाचं. त्याचं एकुलतं याक पोर होतं. ते खोपटाच्या दारात मरून पडल्यागत होतं. शिवारातनं वाडीत आलो आणि ह्यो हिस्कोट दिसला नजराला. या हातानं त्या पोराला मुठ माती दिली म्या राजा. तुझ्या या धाकल्या धन्याला बघताना त्या पोराची सय झाली. एवढ्याच उमरीचं होतं ते. मूल नाव होतं त्याचं. आता नाही नजर पडायचं. कशा पायनं पोट जळाय शिदा देतोस मला राजा. ही म्हातारी गर्दन तुझ्या हत्यारानं उतरून दे फेकून तटावरनं. नाही नाही सोसवत शिव नरक राजा. म्हाताराने आपले तोंड ओंजळीत झाकले. पोरासारखं तो स्पुंदू लागला. हैबतबाचं बोलणं ऐकताच राजांचे उभे अंग न अंग ताठरले. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण त्या म्हाताऱ्याचे सांत्वन करायला राजांना शब्द सापडेनात. छातीवरच्या कवड्या तटबंदीच्या दगडा एवढ्या आकार घेऊन जीव दबवून टाकता आहेत असं त्यांना वाटलं. म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यातून टपटपत पानमोती कोसळले. ते बघताच मात्र कमरेत वाकलेला जक्क हैबतबा एकदम ताट खडा झाला. पेटत्या डोळ्याने डोक्यावरची लाल पिळाची चक्री पगडी झुलवीत म्हणाला, नाही राजा, आण हाय या म्हाताऱ्या धाईची तुला. डोळ्यात पाणी आणू न ग. आमची कुणबाऊ जात घायपातावाने. योक मेला तर धाव पाजतील. पर तू जगदंबेच्या दंडातला ताईत हाईस ताईत. खतर हाय. ह्या समध्यासनी तारशील तर तूच. मुजरा राजा. राजांना मुजरा करून हैबतबा समोरच्या गर्दीत घुसला. दिसेनासा झाला. सुन्न सुन्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढे न जाता तसेच माघारी फिरले. रानरागू, भोरड्या, धनछडी या पक्ष्यांचे कितीतरी थवेच्या थवे गडाच्या माच्यावरून कलकलत झेपावत गुंजन मावळाच्या रोखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता. भेदरट कातरलेला होता. राजांना तो जाणवला. ते पक्षी दिलेरच्या तोफखान्यातील भांड्यांच्या उडणाऱ्या भयानक दणक्याने भेदरून करेपटार सोडून गुंजन मावळ्याच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या रानाशी जमवून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता.